नमस्कार शेतकरी मित्रांनो, नेचर्स बाउंटी चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या 15-20 वर्ष जुन्या चिकू झाडाला फळं भरपूर लागतात, पण चिकू लहानच राहतो का? आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोपे आणि शास्त्रीय उपाय सांगणार आहे, ज्यामुळे जुन्या चिकू झाडावरही फळाचा आकार, वजन आणि गोडवा एकाच हंगामात वाढू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय सगळ्यात महत्त्वाचा आहे. मित्रांनो, 20 वर्ष झाड जुने आहे म्हणून चिकू लहान राहत नाही, तर झाडावर खूप जास्त फळं लागतात, पोषण योग्य मिळत नाही आणि पाणी व्यवस्थापन चुकते, म्हणून साईज कमी राहते. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे फळांची छाटणी करावी लागते. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय या ठिकाणी आम्ही सांगतो. जेव्हा चिकू मटारा एवढा होतो तेव्हा 30-40% लहान आणि एकमेकांना लागलेली फळं काढून टाका. एका फांदीवर फळामध्ये किमान 10 ते 15 सेंटीमीटर अंतर ठेवा. लक्षात ठेवा, कमी फळं बरोबर मोठा चिकू. मित्रांनो, याबरोबर याला खत व्यवस्थापनाची गरज भासते. 20 वर्ष जुन्या चिकू झाडाला बॅलन्स्ड खत खूप गरजेचे असते. प्रति झाड वर्षातून एकदा कुजलेले शेणखत 40 ते 50 किलो, नत्र म्हणजे नायट्रोजन 500 ग्रॅम, स्फुरद 250 ग्रॅम, पालाश 500 ग्रॅम हे खत 2 हप्त्यात द्या. एका छाटणीनंतर आणि दुसरा फळधारणा झाल्यावर. मित्रांनो, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये फळाचा आकार वाढवण्यासाठी पालाश फार महत्त्वाचा असतो. तसंच सूक्ष्म व अन्नद्रव्यांची कमतरता जसं की बोरॉन, झिंक, मॅग्नेशियम यामुळे चिकू लहान आणि कडक राहतो. फवारणी मोठ्या साईजसाठी साधारण 15-20 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्या लागतात. पोटॅशियम नायट्रेट 5 ग्रॅम प्रति लिटर किंवा MPK 5 ग्रॅम प्रति लिटर, यात बोरॉन 1 ग्रॅम प्रति लिटर मिसळा. फवारणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी करा. मित्रांनो, पाणी व्यवस्थापन व मल्चिंग हेही महत्त्वाचं आहे. फळवाढीच्या काळात पाण्याचा ताण अजिबात येऊ देऊ नका. नियमित पाणी द्या आणि शक्य असेल तर ड्रिप सिंचन वापरा. झाडाभोवती पालापाचोळा किंवा काडी कचरा टाकून मल्चिंग करा. यामुळे ओलावा टिकतो आणि पोषण चांगलं मिळतं. मित्रांनो, जर तुम्ही सगळे उपाय योग्य वेळी केले तर 20 वर्ष जुन्या चिकू झाडावरही मोठ्या आकाराचा गोड आणि वजनदार चिकू नक्की मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.